मध्ये आहे तो क्रिकेटच्या मैदानावरती खेळतोय असं समजून आज 6व्या पॅकरची टीम आहे ती 10 खेळाडूंसोबत हा सामना खेळणार आहे. तर आकाश सिंग यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. जसं आमचे स्कोरर रेडी होतील मॅचची सुरुवात होईल. आजच्या शेड्यूल मधल्या सर्व मॅचेस ज्या आहेत त्या खेळवल्या जाणार आहेत. सर्व 12 मॅचेस ज्या आहेत त्या खेळवल्या जाणार आहेत. त्यामुळे कोणीही कुठेही जाऊ नका. सर्व संघमालक संघनायक आणि राजू मसूरकर यांच्यासाठी आणखीन एक विशेष पुरस्कार. त्यांच्या स्टंपिंगसाठी किंवा कॅचसाठी सुबोधजी रासम यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. आणि त्यातल्या त्यात जर त्यांनी गोलंदाजी स्वीकारून विकेट पटकावली तर रघुवीरजी धुरी यांच्याकडून सुद्धा त्यांना 201 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. काही क्षणाची विश्रांती घेतल्यानंतर मात्र मॅच नंबर 6 ला इथे सुरुवात होते. खरं तर ही मॅच नंबर 5 आहे, परंतु ती मॅच काही वेळासाठी आपण थांबवली होती. त्यानंतरचा सामना आपण या ठिकाणी खेळवल्यानंतर आता ही मॅच सुरू झाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. व्हाईट +1. ॲज इट इज 2 बॅटर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. रवींद्र सावंत आणि राहुल फाटक. आणि दरम्यान एक युवा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती श्लोक लुडबे. सातत्यपूर्ण मात्र अतिरिक्त धावा व्हाईट बॉल जे आहेत ते इथे हाताळले जात आहेत श्लोकच्या माध्यमातून. राजू मसूरकर आपल्यासाठी एक विशेष सूचना. आपल्याला जर रिलीज स्प्रेची गरज पडली तर आमच्याकडे फर्स्ट एड बॉक्स या ठिकाणी उपस्थित आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपाच्या या धावा कुठेतरी या अडवाव्या लागतील. शेवटचा बॉल त्यांना हाताळायचा आहे, परंतु कुठेतरी दडपणाखाली आहेत आज
एक छोट्या कमी वयाचा खेळाडू आहे, त्यामुळे अनुभव थोडासा कमी आहे, थोडंसं दडपण त्याच्यावरती, थोडासा दबाव आहे. कट केला यावेळेला चांगला बॉल. रवींद्र सावंत सिंगल धाव घेतील. सव्य मसूरकर एक चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव घेतली. ओव्हर नंबर 1 ची होते समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकातून थोडंसं महागडं षटक श्लोक लुडबे यांचं 15 धावा स्कोर कार्ड वरती. सुरुवातीचे 5 बॉल जर आपण पाहिले तर खूप योग्य पद्धतीची, खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केली. एक दुहेरी, एक चौकार, 2 सिंगल आणि त्यानंतर मात्र बरेच वाईट बॉल त्यांनी हाताळले जरूर, परंतु शेवटच्या बॉलवर एक धाव खर्च करत मात्र पहिल्या षटकाची समाप्ती करतोय श्लोक लुडबे. 15 रन्स, 15 धावा पहिल्या षटकातून. राजू मसूरकर नवीन ओव्हरसाठी वाईट बॉल पहिल्या चेंडूवरती. एक्स्ट्रा एक्स्ट्रा आणि फक्त एक्स्ट्रा इथे येताना आपल्याला दिसत आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पॅडल स्वीप. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेची मागणी मात्र होऊ शकत नाही. तिकडे फिल्डर उपस्थित, बॉलला आणून पोहोचवलंय. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ बॉल, त्याला मात्र खोदून काढले. आणखीन एक सिंगल, आणखीन एक एकेरी धाव. राजू मसूरकर यांनी जर विकेट पटकावली तर त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी 201 रुपयांचा पुरस्कार रघुवीरजी धुरी यांच्याकडून आहे. आणि दरम्यान पायाचा वेध घेणारा बॉल, रनआउटची संधी होती, परंतु विकेट कीपर चांगलं काम करत असताना डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपतोय. 3 चेंडू शिल्लक. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर आहे. पहिल्या 2 बॉलवरती चांगले चेंडू त्यांनी हाताळले. एक वाईड, मग एक सिंगल. आता मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, बरेच फटके आपण त्या क्षेत्रामध्ये खेळले गेलेले आज पहिले सुरुवातीपासूनच, अगदी दुपारच्या 17 पासून. आता मात्र लाईट्स ऑन झाल्यानंतर आज या स्पर्धेची पहिली रजनी, पहिली संध्या. सो सर्वांना शुभ संध्या, व्हेरी गुड इव्हनिंग. शेवटचा बॉल राजू मसूरकर, विकेटसाठी 200. फुल टॉस बॉल. यावेळेला गॅपमध्ये फटका, क्षेत्ररक्षणाला दरार, बॉल सीमारेषा पार, फरार. मिळतील धावा 4. शेवटच्या बॉलवर राजू मसूरकर यांच्या गोलंदाजीवरती ठोकला जातोय GPL चौकार. 2 ओव्हरची समाप्ती. या चौकारासोबत मात्र आपले इरादे स्पष्ट केले फलंदाजांनी. या 4 धावांसोबत 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 11.5 धावा प्रति षटकाची सरासरी 23 धावा. एक चांगला स्टार्ट जसं आपण परळच्या राजाच्या टीम कडून पाहिलं. 24 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी जमवल्या. उर्वरित 12 बॉलमध्ये अजून 20 धावा आपल्या स्कोर कार्ड सोबत त्यांनी जोडल्या आणि 44 धावांचं टार्गेट मात्र समोरच्या टीमसाठी ठेवलेलं असताना तो सामना आपल्या खिशात घातलाय. ओव्हर नंबर 3. मी सन्माननीय सनीदादा नेरुळकर यांना विनंती करतोय. आणि हो, काय फटका खेळलाय, काय बॅटचा स्विंग, काय बॅटचा फ्लो आहे. जबरदस्त फॉलो थ्रू सोबत बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रवींद्र सावंत यांच्या बॅट मधून एक कडक कडकडीत प्रहार. नो बॉल आणि प्लस 4 धावा. आणि हा फ्री हिटचा बॉल म्हणजे सोन्याहुनी पिवळं. 5 धावा तर मिळाल्या. एक मोठा फटका पुन्हा एकदा सजवण्याची संधी या फ्री हिटच्या बॉलवर. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये पुरेपूर ताकदीनिशी मात्र आज बॅट फिरकावली जाते रवींद्र सावंत कडून. आपण प्रत्येक टी शर्टच्या पाठीमागे पाहू शकाल आमचे सहप्रायोजक GW खामकर मसाले यांचं ब्रँडिंग. खूप बहुमूल्य असं योगदान या स्पर्धेसाठी संजोगजी खामकर, अर्थातच GW खामकर मसाल्याचे सर्वे सर्वा खूप खूप धन्यवाद असतील. स्टेप आउट झाले, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, ओव्हर दी रोप्स. आणखीन एक करारा प्रहार, बॉल सीमारेषा पार. येतो खणखणी GPL चौकार. समोरच्या दिशेने खेळले गेलेले फटके रोखणं थोडंसं कठीणच असतं. 2 खेळाडू तिकडे असतील तरी सुद्धा हा बॉल गॅप मध्ये आहे. अगदी बॉलरला पार करत समोरच्या दिशेनं हा 4 धावांचा फटका. NKGSB बँकचा जो बॅनर आमचा त्या ठिकाणी लागलाय त्या बॅनरला दिली जाणारी हे सलामी आहे. पुन्हा एकदा मात्र लोअर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. चोरट्या धावा
जितक्या मोठ्या प्रमाणात घेता येतील तितक्या मोठ्या प्रमाणात मात्र फलंदाजांना प्रयत्न करायचा आहे. एक एक धाव खूप महत्वाची आहे या स्पर्धेमध्ये. चला नेक्स्ट मॅचच्या टीमसाठी आम्ही या ठिकाणी टॉस साठी बोलवतोय. मॅच नंबर 7 ओमकार गणेश 11 विरुद्ध इंद्रा टायगर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी रेडी राहायचंय. ओमकार गणेश 11 आणि इंद्रा टायगर्स दरम्यान फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक रवींद्र सावंत. बॉलिंग मार्क वरती गौरव परब. फ्री हिटचा बॉल फिल्डर तिकडे उपस्थित. गुड फिल्डिंग. बॉल अडवला जातोय, फील्ड केला जातोय, रोखला जातोय. शेवटचा एक बॉल शिल्लक. धावसंख्या मात्र 38. 43 धावा आतापर्यंतचा या स्पर्धेचा धावसंख्येचा उच्चांक गाठला गेला होता तो मागील मॅच मध्ये. आणि या मॅच मध्ये मात्र संधी हातामध्ये आहे ती विक्रिएटिक या संघाकडे. एकेरी धावेसोबत मात्र ओव्हर नंबर 3 ची सांगता. 39 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. म्हणजे जवळपास 13 धावांच्या सरासरीने हे धावफलक पुढे घेऊन आलेत आतापर्यंत रवींद्र सावंत आणि त्यांच्या सोबत राहुल फाटक. आतापर्यंत रवींद्र सावंत यांच्या बॅटिंगकडे लक्ष टाकायचं जर झालं तर 2 चौकार 6 सिंगल आणि 1 दुहेरी धाव अशा पद्धतीने मात्र त्यांची बॅटिंग आपण पाहिली आहे. तर राहुल फाटक यांच्या बॅटिंगकडे लक्ष टाकायचं झालं तर 2 सिंगल 2 चौकार 1 दुहेरी आणि 2 सिंगल पुन्हा एकदा अशा पद्धतीची बॅटिंग आपण राहुल फाटक कडून पाहतोय. स्टेप आउट झाले आहेत. नवीन ओव्हरचा पहिलाच बॉल. लॉंग ऑन वरती मात्र फिल्डर असलेले असताना बॉलला अडवलं गेलं. सिंगल धाबेनं मात्र नवीन ओव्हरची या शेवटच्या ओव्हरची या स्लॉग ओव्हरची या डेथ ओव्हरची या हाणामारीच्या षटकाची सुरुवात केली आहे. व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. फुल टॉस. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरवर फिल्डर करतोय मिसफील्ड. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील धावा 4. पुन्हा एकदा येतोय मात्र हा दर्जेदार जीपीएल चौकार रवींद्र सावंतच्या बॅटमधून. धावसंख्येचा आकडा मात्र इथे आपण जर पाहिलं तर धावसंख्येचा उच्चांक गाठतो. एकदा जोरदार टाळ्या विक्रिएटिक टीम साठी. 45 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणखीन 4 धावांचा फटका. रवींद्र सावंत मॅन इन फॉर्म 49. 49 धावा आतापर्यंतच सर्वाधिक धावफलक इथे मात्र विक्रिएटिकच्या नावावरती. परळच्या राजाचा रेकॉर्ड इथे मोडलाय. रेकॉर्ड ब्रेक बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. मगाशच्या मॅच मध्ये महेश चेंदवनकर यांनी मात्र वैयक्तिक 24 धावांची खेळी करत मात्र आपल्या संघाला 43 धावांवर पोहोचवलं होतं. परंतु इथे रवींद्र सावंत आणि राहुल फाटक दोन्ही बॅटर जर पाहिले तर आउटस्टँडिंग फॉर्म मध्ये आहेत. फुल टॉस बॉल या वेळेला मात्र पुन्हा एकदा मिसफील्ड. परंतु बाउंड्री मध्ये जाण्यापासून अडवलाय, चौकारात जाण्यापासून अडवलाय आणि या बॉल वरती घेतल्या गेले त्या 2 धावा. काय बॅटिंग इथे आहे. 50 अप स्कोर कार्ड. बल्लेबाजी हुई है झकास. रन बने है 50. 52 धावा स्कोर कार्ड वरती. नो लॉस हे सर्वात महत्वाचं आहे. विकेट गमावली नाहीये. आणि शेवटचा बॉल आता मात्र या इनिंगचा अगदी इनिंगच्या पहिल्या बॉल पासून ते शेवटच्या बॉल पर्यंत हे 2 फलंदाज खेळपट्टीवर थांबलेत. 52 धावांचा आकडा स्कोर कार्डवर लावलाय. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. काय घडणार का शेवटच्या बॉलवर. चान्स घेतील. एखादा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. गतीमध्ये परिवर्तन. लॉफ्टेड शॉट स्ट्रेट इन टू दी बास्केट. शेवटच्या बॉलवर राहुल फाटकची विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 52 धावा. जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 53 धावा 53 धावांची. 53 रन्स टू विन. आतापर्यंतचा धावसंख्येचा उच्चांक इथे गाठला गेलाय. व्हॉट अ बॅटिंग. आज दोन्ही फलंदाजांच्या फलंदाजीकडे लक्ष टाकणं तितकंच महत्वाचं. पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमधून 8 अशा एकंदरीत 23. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलात तर 16 धावा तिसऱ्या षटकातून. कारण महागडं असं षटक आणि त्यामधून धावसंख्या पोहोचली होती 39 वर. शेवटच्या ओव्हरमधून 13 धावा. एकंदरीत 3 ओव्हर अशा राहिल्या ज्यामधून डबल डिजिट मध्ये धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या 8 अशा पद्धतीने एकंदरीत धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 ओव्हरमध्ये 13 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं. एक गडी बाद 52 धावा. जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता. वैयक्तिक 25 धावांची खेळी. आज या अगोदरच्या मॅच मध्ये जो धावसंख्येचा आकडा पाहिला. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे जाऊया. दोन्ही टीमचे कर्णधार ओमकार गणेश 11 आणि इंद्रा टायगर्स नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या. कर्णधारांना विनंती आहे लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. या अगोदरचा सामना रुपेश आपण पाहिला. महेश चेंदवनकरने 24 वैयक्तिक धावा त्या ठिकाणी बनवल्या. संघाचं धावफलक
धावसंख्येचा उच्चांक गाठताना त्या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळालं 43 धावा. परंतु या मॅचमध्ये वैयक्तिक 25 धावांची खेळी आज मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो रवींद्र सावंत. आणि त्याच्या या खेळीमुळे अर्थात नाबाद खेळी हे महत्त्वाचं राहिलं. रवींद्र सावंत यांच्याकडून 52 धावांचा आकडा स्कोर कार्डवरती आतापर्यंतचा हा नवीन रेकॉर्ड इथे मात्र गणला जातोय. तो म्हणजेच 52 धावा 53 धावांचा पाठलाग हा सामना जिंकण्यासाठी करावा लागेल. 6व्या पॅकर्स अर्थातच राजू मसूरकर अँड टीम. टॉसचा कॉइन द्या रवी चिंदवनकर. टॉस कॉइन. सो चला नेक्स्ट मॅचचा टॉस इथे कंप्लीट झालाय. इंद्रा टायगर वन द टॉस. आपला निर्णय मात्र त्वरित कळवण्याची विनंती. बॅटिंग करणार फिल्डिंग. इंद्रा टायगर वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट फॉर द नेक्स्ट मॅच. ओमकार गणेश फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच साठी. GPL 2024 पर्व दुसऱ्यामध्ये पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व संघ मालक, सर्व संघ नायक आणि उपस्थित तमाम क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक भरी अभव्य अशी मर्यादित षटकांची अंडरआर्म प्रकाश जोतात खेळवली जाणारी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा. 6व्या पॅकर्स 53 रन्स टू विन. 53 धावांचा पाठलाग त्यांना करावा लागणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज रवींद्र सावंत आपल्या बॉलिंग रनवेवरती सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूने अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं एक वेगळं प्रात्यक्षिक आपण आज या मैदानावरती पाहू शकाल. आणि आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ARC ऑर्थोचे सर्वेसर्वा वूल अँड सोल मिस्टर बडवे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी आयोजकांच्या वतीने गणेश लीला प्रीमियर लीग 2024च्या दुसऱ्या पर्वामध्ये सन्माननीय बडवे साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय राजू बडवे सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती असेल ARC ऑर्थोचे सर्वेसर्वा सन्माननीय राजू बडवे सर यांना. एक मोठं लक्ष, एक मोठं टार्गेट समोर आहे. राजू मसूरकर अँड टीम अर्थातच 6व्या पॅकर्स. 53 धावांचा पाठलाग 4 ओव्हरमध्ये अवघ्या 24 चेंडूंमध्ये मात्र त्यांना करायचा आहे. निम्मे चेंडू आणि दुप्पटही त्याही अधिक धावा आज त्यांना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. पहिल्या बॉलवरती तरी एक सिंगल धाव. फलंदाजीसाठी मात्र एका बाजूला आपण जर पाहिले तर गौरव परब आणि सोबत श्लोक लुडबे. नुकतंच व्यासपीठावर आगमन झाले ARC ऑर्थोचे सन्माननीय सर्वेसर्वा सन्माननीय श्री राजू बडवे सर यांचं. व्हेरी वॉर्म वेलकम सन्माननीय राजू बडवे सर. आपलं गणेश लीला प्रीमियर लीग 2024च्या पर्व दुसऱ्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान एक चांगला फटका इथे सजवलाय. हलक्या हातानं चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं. डिक्लेअरमध्ये जात असताना एक सिंगल रन. मोठ्या धाबांचा पाठलाग 6व्या पॅकरसाठी. पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड आहे. चोरट्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज श्लोक लुडबे एक युवा टॅलेंटेड खेळाडू गणेश लीला प्रीमियर लीग मधला. मला वाटतं आतापर्यंत पाहिलेल्या खेळाडूंमधला सर्वात कमी वयाचा खेळाडू असावा श्लोक लुडबे. गतवर्षीचा इमर्जिंग प्लेअर आहे, परंतु या स्पर्धेत आपण जर पाहिला तर आतापर्यंत सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून सुद्धा श्लोक लुडबेकडे पाहिलं जात आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट. आणि याच युवा टॅलेंटसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उभारून दिलाय तो गणेश लीला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. गणेश लीला प्रीमियर लीग 2024च्या या सीझन 2 मध्ये. खऱ्या अर्थानं आज टेनिस बॉल क्रिकेटला सुद्धा सुगीचे दिवस आलेले आहेत असं आपण म्हणू शकाल. कारण येत्या कालावधीमध्ये इंडियन स्टेट प्रीमियर लीग सारखी एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर IPLच्या धर्तीवर आयोजित केली जाणारी एक भव्य स्पर्धा आपल्याला या टेनिस बॉल क्रिकेटरसाठी
पाहायला मिळणार आहे आणि त्या सर्व खेळाडूंसाठी मात्र एक मोठा प्लॅटफॉर्म असणार आहे ती स्पर्धा. अगदी BCCIने सुद्धा आज या टेनिस बॉल क्रिकेटची दखल घेतली आणि त्याची दखल घेत मात्र या खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ त्यांनी उभारून दिलंय ते ISPLच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला मात्र ISPLचं सिलेक्शन सुरू आहे आणि काही दिवसातच आपण जर पाहिलात तर ती स्पर्धा या ठिकाणी मात्र संपूर्ण भारत देशामधून जमलेल्या खेळाडूंपैकी त्यांचं सिलेक्शन करून मात्र संघ जमा केले जातील आणि मग त्या संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार. दरम्यान पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. अवघ्या 7 धावा पहिल्या षटकातून 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. IPLच्या धर्तीवरती जसं आपण जाणत्या उद्योगपतींकडून असे मोठमोठे संघ खरेदी केलेले आपण पाहतो, परंतु या ISPLच्या माध्यमातून काही सिने अभिनेते या स्पर्धेशी जुळले गेले आहेत. मग त्यामध्ये अक्षय कुमार असतील, त्यामध्येच अमिताभ बच्चन सर असतील आणि दरम्यान इथे लॉफ्टेड शॉट श्लोक लुडबेला माघारी परतावा लागेल. फॉलिंग स्वीपच्या प्रयत्नामध्ये बॅटचा फेस मात्र थोडासा वरती राहिला, त्यामुळे मात्र डायरेक्ट बॉल मैदानाच्या बाहेर चाललाय. परिणामी मात्र विकेट गमावी लागते ती श्लोक लुडबेला. श्लोक लुडबेच्या या विकेट सोबतच नवीन बॅटर येतो मैदानाच्या आत. एका मोठ्या धाबेचा पाठलाग आज करायचा आहे तो सव्या पॅकर्सला. मी प्रथमेश हडकर यांना विनंती करतोय, आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. न्यू बॅटर युवराज सिंग, नावाला साजेशी अशी आज खेळी त्यांना करायची आहे. स्टुअर्ट ब्रॉड सारख्या वेगवान गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचा जो विक्रम भारतीय संघातील धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग यांनी केला होता ना, तोच विक्रम आज या युवराज सिंगला सुद्धा मैदानावर आपल्याला संघासाठी विजयासाठी करावा लागणार आहे. यॉर्कर लेंथ बॉल खोदून काढलाय, फटका लॉंग ऑन कडे जातो, एक सिंगल धाव येते. एक मोठी खेळी अपेक्षित होती, परंतु इतक्या सहजासहजी मात्र गोलंदाज या मैदानावरती संधी देणार नाहीत. या अगोदर आपण जर पाहिलं तर रवींद्र सावंत आज खूप चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळाले. महेश चेंदवनकर अशी काही नावं आहेत जी या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच लक्षात राहण्यासारखी असतील, कारण चांगली फलंदाजी म्हणा, चांगली गोलंदाजी म्हणा, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणा, ज्याच्या वेळेला तुम्ही मैदानावरती करता त्या वेळेला मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये कुठेतरी एक जागा करून जाते ही तुमची कामगिरी. आणि तीच कामगिरी आज रवींद्र सावंत यांनी केली. वैयक्तिक 25 धावांची खेळी या शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये अवघ्या 4 ओव्हरचा खेळ असताना. दरम्यान हा डॉट बॉल आणि डॉट बॉल सोबत ओव्हर नंबर 2ची सांगता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 म्हणजे 6.5 धावा प्रति षटकाची सरासरी स्कोर कार्डवर धावा झाल्या 13. तन्मय धुरी जर आपण कुठे असाल तर आपल्याला मी विनंती करतोय, आपण कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. 13 रन्स ऑन दी बोर्ड with the loss of 1 wicket in the end of second over. Full toss ball, sweet sound from middle of the bat, अगदी straight down the ground. परंतु तिकडे मात्र क्षेत्ररक्षक पोचतोय, बॉलला अडवतोय, बॉलला आणून पोचवतोय गोलंदाजाकडे. तोपर्यंत एकेरी धावेची भर स्कोर कार्डवर. जाऊ दिलं चेंडूला या वेळेला. डाऊन दी लेग साइड बॉल होता. इथे मात्र स्ट्रेट इन टू दी बास्केट. आणखीन एक विकेटचं पतन. युवराज सिंग माघारी परतावं लागतंय. कॅन हॅव बॉलर नेम प्लीज. हर्षद. समीकरण मात्र या मॅचचं थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. तसं तर पहिल्यापासूनच जशी पहिली इनिंग आपण संपली, इतकं मोठं धावफलक ज्या वेळेला आपण बनवलेलं पाहिलं विक्री एक टीमने, तर ते लक्षात घेता मात्र कुठेतरी पकड मजबूत केली पहिल्या इनिंग पासूनच. आणि त्यानंतर मात्र आता ज्या पद्धतीची सुरुवात अपेक्षित केली जात होती तशी सुरुवातही काही या ठिकाणी झालेली दिसून येत नाहीये. फ्रीहिटचा बॉल, फुल टॉस चेंडू. फ्रीहिटच्या बॉलवर मात्र इथे जबरदस्त फिल्डिंग लॉंग ऑफ फिल्डर कडून. अप्रतिम दर्जेदार असं फिल्डिंगचं प्रात्यक्षिक. अक्षय तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असताना एक चांगली कामगिरी. या वेळेला उलट्या बॅटनं फ्लॅट शॉट खेळलाय. बॉल जातो सरळ फिल्डरच्या हातामध्ये. अप्रतिम कॅच सोबतच होईल विकेटचं पतन. खेळाडू बाद. हर्षद या वेळेला. या अगोदर अक्षय आणि आता मात्र हर्षल घाणेकर.
क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेतून एक चांगली कामगिरी आज क्षेत्ररक्षकांची आपण पाहिली. या अगोदर परळ सराच्या टीम कडून निळू पाटकर सरांची आपण एक अप्रतिम फिल्डिंग पाहिली. सोबतच आपण राहुल बर्डे यांना आज चांगली क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत पाहिलं. सोबतच आपण जर पाहिलं तर आत्ताच नुकतं आपण हर्षद आणि अक्षयला पाहिलं. म्हणजे खेळाडूंची ही खूप चांगली कामगिरी या मैदानावरती अपेक्षित आहे आपल्या टीमसाठी. कारण चौकारात बॉल जाण्यापासून तुम्ही जर अडवलं तर जवळपास 3 धाबा तुम्ही आपल्या टीमसाठी त्या ठिकाणी नक्कीच वाचवू शकता. आणि त्यामुळे एका चांगल्या क्षेत्ररक्षणाची एका चांगल्या फिल्डिंगची गरज आहे ती प्रत्येक टीम कडून. एकंदरीत ज्या पद्धतीने आपण म्हणतो की क्रिकेट हा एक वैयक्तिक खेळ नसून हा 11 जणांचा एक सांघिक खेळ आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षकांना तितकंच चांगलं सहकार्य गोलंदाजांना करावं लागेल. फलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजी करतीलच. आपल्या परीने मात्र जितक्या धावा त्यांना जमवता येतील त्या धावा जमवताना ते काही वेळेला अपयशी ठरतील, काही वेळेला त्यांना यश मिळेल, काही वेळेला माफक धावांवर संघ थांबेल, काही वेळेला एक मोठं धावफलक उभारलं जाऊ शकेल. परंतु त्यासाठी मात्र क्षेत्ररक्षकांची ही तितकीच चांगली साथ आज क्रिकेटच्या पटलावरती तितकीच महत्वाची. दरम्यान संदेश पवार विशाल चव्हाण. सामना मात्र आता कुठेतरी सौम्य पॅकरच्या हातातून निसटलेला पाहायला मिळतोय. अगदी पकड मजबूत आहे, फ्रंट फुटवर आहे सध्याच्या स्थितीला वी क्रिएटिक. ज्या पद्धतीने मात्र 53 धाबांचं टार्गेट इथे सेट केलं गेलं होतं. शैलेजी कांबळे आपण कुठे असेल तर कृपया आपण माईकशी संपर्क साधा. दरम्यान ताकदवर फटका. टायगर ग्रुप लालबाग परळ अध्यक्ष संदेश आत्माराम पवार. गोल्डन मॅन फ्रॉम लालबाग परेल आज आपल्या टीम साठी काय कामगिरी करतायत पाहूया. विशाल चव्हाण. चला मात्र हा सामना इथे संपलाय आणि या मॅचचा विजेता ठरली आहे टीम वी क्रिएटिक. अभिनंदन. आज संपूर्ण दिवसभरातला आतापर्यंत तरी हायएस्ट स्कोर वी क्रिएटिक टीमच्या नावावरती आहे, त्यामुळे त्यांचं विशेष अभिनंदन असेल या मॅच साठी. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नन अदर दॅन रवींद्र सावंत.